फ्रेंड्स, भारतामध्ये नदीला एक खास दर्जा दिलेला आहे। येथे नदीला धर्म आणि श्रद्धामध्ये जोडून बघितलं जातं। फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये भारतामधील 10 सर्वात मोठी नद्यांच्या बद्दल माहिती सांगणार आहे। तरी व्हिडिओ एंडपर्यंत बघा। पहिली बघा, सिंधू नदी। सिंधू नदी दक्षिण आशियातील एक प्रमुख नदी आहे। तिबेट, भारत, पाकिस्तानमधून वाहणारी प्रमुख नदी आहे। लांबी बघा 3200 किलोमीटर। उपनद्या गिलगिट, काबूल, बियास, चिनाब। दुसरी बघा, ब्रह्मपुत्रा नदी। ब्रह्मपुत्रा नदी एक अतिशय लांब नदी आहे। तिची लांबी 2900 किलोमीटर आहे। ती तिबेट, भारत आणि बांगलादेशमधून वाहते। ब्रह्मपुत्रा नदीचं नाव एका देवावर ठेवलं आहे, त्याचा अर्थ ब्रह्माचा पुत्र। उपनद्या दिबांग नदी, कामेंग नदी, बेकी नदी, कोलांग नदी, गडक नदी, तिस्ता नदी। तिसरी नदी बघा, गंगा नदी। गंगा नदीचा भारतीय इतिहासामध्ये खूप महत्त्व आहे। गंगा नदीला सर्वात पवित्र मानतात। त्याची लांबी 2525 आहे। गंगेचा उगम हा गंगोत्री या हिमनदीतून होतो। गंगेच्या मुख्य 2 उपनद्या आहेत, भागीरथी आणि अलकनंदा। उपनद्या बघा, यमुना नदी, घाघरा नदी, गोमती नदी। गंगा ही दक्षिण आशियातील भारत व बांगलादेश या 2 देशातून वाहणारी एक महत्त्वाची नदी आहे। चौथी नदी, गोदावरी नदी। गोदावरी नदी पण पवित्र नदी मानली जाते। तेलुगूच्या गोद शब्दापासून त्याचं नाव गोदावरी ठेवलं आहे। त्याचा अर्थ होतो मर्यादा। दक्षिण भारतातील गोदावरी ही एक प्रमुख नदी आहे। ही नदी इतर द्विकल्पातील नद्यांपैकी सर्वात मोठी नदी आहे। त्यास दक्षगंगा म्हणतात। पश्चिम घाटातील त्र्यंबक टेकडी येथून उगम होतो। हा उगम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील आहे। त्याची लांबी साधारण 1465 किलोमीटर आहे। उपनद्या प्राणहिता, इंद्रावती, मंजिरा या गोदावरीच्या उपनद्या आहेत। पाचवी नदी, नर्मदा नदी, ज्याला रेवा म्हणून देखील ओळखले जाते। ही मध्य भारतातील एक नदी आहे। त्याची लांबी 1312 किलोमीटर आहे आणि ती खंबातच्या आखातीमध्ये अरबी समुद्रात सामील होते। भारतीय उपखंडातील 5वी सर्वात लांब नदी आहे। सहावी नदी, कृष्णा नदी। कृष्णा नदी ही दक्षिण भारतातून वाहणारी एक प्रमुख नदी आहे। ही नदी महाराष्ट्रातील महाबळेश्वर जवळ उगम पावून सुमारे 1300 किलोमीटर अंतर पार कर आंध्र प्रदेशातील राजमहेंद्री येथे बंगालच्या उपसागराला मिळते। महाराष्ट्र राज्यातील कृष्णा नदीचा प्रवास 281 किलोमीटर आहे। आंध्र प्रदेशातील नागार्जुन सागर हे कृष्णा नदीवरील मोठे धरण आहे। उपनद्या कुडाळी, वेना, कृष्णा, पंचगंगा, दूधगंगा। सातवी नदी, यमुना नदी। यमुना नदी उत्तर भारतातील एक प्रमुख नदी आहे। यमुना नदी यमुनोत्री उत्तर काशीच्या उत्तरेस गारवाल मधील 30 किलोमीटर उत्तरेकडील येथून उगम पावते आणि ती प्रयाग येथे गंगेला मिळते। उपनद्या चंबळ, बेतवा, केन। लांबी 1370 किलोमीटर। आठवी नदी, महानदी। छत्तीसगड आणि ओरिसा या प्रदेशातील सर्वात मोठ्या नद्या आहेत। लांबी 885 किलोमीटर। महानदीचा उगम धन्वंतरी जिल्ह्यातील सिंहावा नावाच्या पर्वतरांगेत झाला आहे। उपनद्या वामांगी, दक्षिणगी। नववी नदी, कावेरी नदी। कावेरी नदी ही कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यामधून वाहणारी एक नदी आहे। लांबी 765 किलोमीटर। उपनद्या भवानी, सुवर्णवती। कावेरी नदी ही दक्षिण भारतातील लोकांसाठी एक पवित्र नदी आहे। ही भारताच्या 7 पवित्र नद्यांपैकी एक आहे। 10वी नदी, तापी नदी। तापी नदी ही भारताच्या पश्चिम भागातून वाहणारी नदी आहे। ही पश्चिम वाहिनी नदी भारताच्या मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या राज्यामधून वाहते। तापी नदीची उपनदी पूर्णा। तापी नदी मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील मुलताई जवळ उगम पावते। या ठिकाणचे संस्कृतीतील मूळ गाव मूळ तापी आहे। तापी लांबी बघा 724 किलोमीटर। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे येणाऱ्या माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हापर्यंत पोहोचेल। धन्यवाद।